नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही, आज आपल्या घरात असणार आहे मस्तपैकी चरचरीत असं का नाही काळ्या मसाल्यातला अंडा मसाला. आता मंडळी पदार्थ एवढं भारी आणि मसाला बी एवढं जकाच आहे का नाही. अंडा मसाला नेमकं कसा तयार होतोय आणि ह्या रेसिपीला काय काय सामान साहित्य लागते का नाही ते तुम्हाला कारभारने सांगणारच आहे. चला येळ न घालवता का नाही लवकर सुरू करणार आहे. कारभारने सगळी पूर्वतयारी केलीच? हो हो केले, सगळं चिरून वगैरे सगळं घेतलेलं आहे. आपल्याला अंडी तेवढं शिजून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण काय काय नाही कापाकापी करून आधीच कारभारने ताटामध्ये ठेवलेलं आहे. आणि इकडं अंडी शिजवून घ्यायचं असेल ना अजून? हो, अंडी तेवढं शिजवून घ्यायचं आहे, लवकर शिजेल त्यात काय. आणि इकडे चुलीवरती पाणी पण ठेवलंय आता गरम करायला. गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे अंडी. चला मंडळी, हे चुलीवरचं जेवण असणार आहे त्यामुळे जबरदस्त होणार. चला करूयात सुरुवात आता या रेसिपीला. तर आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला. तर अंडा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण त्यासाठी इकडे 5 अंडी घेतलेले आहे आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आहे ना असं बारीक चिरून घेतलेले आहे. आणि इकडे लसूण सुद्धा आहे ना मी बारीक खलबत्त्यात कुटून घेतलेले आहे. आणि इकडे बघा आपलं घरचं काळा मसाला घेतलेले आहे, मीठ, आणि इकडे देशी हळद पावडर घेतलेले आहे. आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. हे बघा, आता आपण इकडे चुलीवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं, तर पाणी सुद्धा गरम झालेलेच आहे. तर त्यामध्ये ना आपण एक एक अंडी सोडूया. बघा आता अंडी घातलेली आहे. ह्यामध्ये आपण थोडंसं आहे ना मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे ना अंडीला छान चव उतरते, त्यामुळे थोडंसं आपल्याला अंडी घालायचंय आणि चांगलंसं आपल्याला शिजवून घ्यायचंय. तुला शिजल्यानंतर देतोस की? हा, तुला खायचंय ना? बस मग खाली शांत. चला तर मग आता आपण चांगलंच अंडी शिजवून घेऊया. बराच वेळ झालेला, आता अंडी शिजायला ठेवलं होतं. आता चांगलंच अंडी शिजले का बघूया. बघू शकताय, हे बघा आता चांगलंच अंडी तर शिजलेलेच आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया पातेलं. आणि ह्यातलं आपल्याला अंडी सगळं बाजूला काढून घ्यायचंय आणि अंडी आपल्याला गार करून घ्यायचंय. गार झाल्यावर आपल्याला हे सोलून घ्यायचंय. काय समृद्धी, काय होतं? हे बघा आता अंडी गार झालेली आहे. आता आपण याचं वरचं साल आपण काढून घेऊया. हा देतो की. सगळं आपल्याला वरचं साल आपल्याला सोलपाट काढून घ्यायचं, म्हणजे आपण मीठ वगैरे घातल्यामुळं ना पटकन निघतोय, जास्त वेळ लागत नाही. आणि चांगलंच आपण शिजवून घेतलंय की लवकर पटापट निघतोय. समृद्धी, तुला सगळं सोलून आहे ना चांगलंसा मसाला लावून तुला देतो खायला. आपल्याला अंडा मसाला तयार करायचा आहे. समृद्धी, तुला अंडा मसाला पाहिजे? तुला अंडा मसाला करून देतो, मस्त मसाला विसाला घालून. खाणार ना तू? लगेच खाऊन देतो, 5 मिनिटात म्हणजे तयार होते. बस तू. हे बघा, आता आपण अंडी सोलून घेतलेली आहे. आता आपल्याला अंडी आहे ना कट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला एका अंडीत आहे ना 2 भाग करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपण अंडी आपण चिरून घेऊया. थांबा. हे बघा, आता सगळं आहे ना असं आपल्याला अंडी चांगलं असं चिरून घ्यायचं आहे. एका अंडीमध्ये आहे ना 2-2 भाग करून घ्यायचं, म्हणजे आपली अंडा मसाला सुद्धा आहे ना चांगलं होतोय आणि खायला पण मस्त लागतो. हे बघा, आता आपण चुली तिकडे जाळ करून घेतलेले आहे. आता आपण चुलीवरती भांडं ठेवूया आणि थोडंसं आपण हे गरम करून घेऊया. बघा, आता आपण यामध्ये घालूया तेल. 1-2 चमचावर आपण तेल घालायचं आहे आणि चांगलंसं गरम करून घ्यायचं. का हे बघा, तेल गरम झालेले आहे. तर आपण तेलामध्ये ना कांदा घालूया. आणि कांदा आहे ना चांगलंच आपल्याला परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत. थोडंसं लालसर करून घेऊया कांदा.
हे बघा आता कांदा असं लालसर परतलेले आहे. तर आता आपण यामध्ये घालूया लसूण सुद्धा मी आहे ना खलबत्त्यात बारीक करून घेतलेले आहे. ते घालून आपल्याला चांगलं असं आहे ना परतून घ्यायचं. म्हणजे लसणाचं कच्चे पण आहे ना पूर्ण जाऊसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेले टमॅटो. एक टमॅटो चिरून घेतलेले आहे. ते सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं. पूर्ण असं टमॅटो आहे ना मौसूद व्हायला पाहिजे. बघा आता कांदा टमॅटो वगैरे सगळं मऊ झालेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया झणझणीत आहे ना असं काळा मसाला घालूया. तुम्हाला पण कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. ह्यामध्ये अर्धा चमचाभर हळद पावडर घालायचं आणि चांगलंच आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं. सगळीकडे मसाला एकजीव व्हायला पाहिजे. आता सगळे एकजीव घातलेले आहे आणि ह्यामध्ये थोडंसं आपल्याला आहे ना पाणी घालायचं. थोडंसं घालायचं म्हणजे मसाला चांगलासा शिजतो. हे बघा आता पाणी घातलेले आहे आणि सगळं काय होते पाणी घातल्यामुळं एकसारखंच आहे ना सगळं मौसूद होतं आहे. त्यामुळं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर. आणि इकडे आपण अंडी कट करून घेत होतो ना ते आपल्याला ह्यामध्ये एक 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 घालायचं. सगळीकडे मसाला लागायला पाहिजे. असं या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं. मग आता आपण सगळं अंडी ठेवलेले आहे. तर आता आपण ह्याच्यावरती सगळीकडे मीठ घालूया चवीपुरतं. बघा आता आपण चवीपुरतं मीठ घातलेले आहे. आता आपण आहे ना हे पलटी करून घेऊया. सगळं अंडी त्याबरोबर मसाला असं सगळं आपल्याला पलटी करून घ्यायचं. आणि हे बाजूसुद्धा आपल्याला चांगलंच आहे ना हे परतून घ्यायचं दोन्ही बाजूनं. तर आता आपण अगोदर अंडी तर शिजवून घेतलेलेच आहे. तर आता आपल्याला हे मसाला बरोबर आपण परतून घेतलं ना मस्त लागतो. बघा आता आपण ह्या पद्धतीने ना अजून 2 मिनटं आपण हे चांगलंसं परतून घेऊया. 2 मिनटं झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही हे बनवायला, पण खायला तर मस्त लागतो जबरदस्त. असं ह्या पद्धतीने तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि ह्यामध्ये आपण काळा मसाला वगैरे वापरल्यामुळं ना मस्त झणझणीतपणा होतं आणि खायला पण मस्त लागतो. मग आता मस्त आहे ना आपला अंडा मसाला तयार झालेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. मस्त सुगंध तर येतोय. आता इकडे मी प्लेटमध्ये काढून घेते. दिसायला तर मस्त दिसतोय, खायला पण जबरदस्त लागणार आहे. आणि जास्त मसाला नसतो काय नसतो, त्यामुळे ना खायला मस्तच चविष्ट लागते. आणि या भाकरी बरोबर चपाती बरोबर तर मस्तच लागतो. तर मंडळी अंडा मसाला तर मस्तपैकी तयार झालेला आहे. हे बघा इकडे मस्त गरमागरम आहे. बनवायला बी काय लई वेळ लागला नाही. असा अंड्याला मस्त मसाला मारून का नाही हे तयार केलेला अंडा मसाला कसं दिसतंय बघा की नुसतं कारभार नाही. हो हे खाऊ का असंच खा की. हा एकदा मंडळी बघूया तसा टेस्ट करूया. हे भाताबरोबर चपाती बरोबर खायचं आहे. हा भासते हो. गरम आहे. होय आहे की नाही. खाली ठेव खाली ठेव आणि घ्या. ती दे की इकडे किटली. किटलीवर ठेवते मग काय. हे आहे आमचं डायनिंग टेबल. आता मंडळी एक टेस्ट करतो बघा ह्याच्यात. कारवानी तुला देऊ का. नाही तुम्ही टेस्ट करा. लय भाज आले कर. होय गरम आहे हो. आत्ताच तव्यातून काढलंय काय. एक मंडळी बघूया दम निघणार नाही. हा कसं झाले. चांगलं झाले का. आणि जास्त वेळ पण लागत नाही हो बनवायला. कमी वेळात झटपट होते. काळा मसाल्यातला हे आहे अंडा मसाला. हो तुम्ही पण एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीनं.
कारभारने होय आता मला जेवायलाच वाढ हो चालतंय की एकदम मस्तच हो चालतंय भारी झाले ग होय वाढ मला जेवायलाच वाटत हो चालतंय वाढते की तर मंडळी रेसिपी तर मस्त पदार्थ बी एक नंबर असं जरा बनवून खायचं हो मस्त प्रत्येक वेळी आपण कालवण बिलवण करत खातच असतो की असं जरा सुक्क मस्त हे भातावर बी लय व्हायला लागते बघा होय त्यामुळे आवर्जून करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते सांगा व्हिडिओला लाईक करायचा आहे भरपूर शेअर करायचं आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायचा आहे चला भेटूयात पुढच्या अशाच गावरान चटपटीत रेसिपीचं आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद